नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संगणक अकादमी मार्फत घेतल्या जाणाऱ्या संगणक छंद वर्गाच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले हार्दिक स्वागत। यावर्षी संगणक छंद वर्गाच्या माध्यमातून आपण पायथॉन प्रोग्रामिंग ही लँग्वेज शिकत आहोत। या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पायथॉन मधील नंबर, कास्टिंग अशा वेगवेगळ्या घटकांबद्दल माहिती करून घेतली आहेच। या व्हिडिओमधून आपण डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चरचे विविध प्रकार, टपल कसे तयार करायचे व त्यातील एलिमेंट कसे ऍक्सेस करायचे, टपल मधील वेगवेगळे फंक्शन्स, टपलच्या विविध मेथड्स, त्यानंतर डिक्शनरी कशी तयार करायची, डिक्शनरी संदर्भातील फंक्शन्स आणि मेथड्स आणि सेट्स याबद्दल जाणून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय ते बघूया। संगणकामध्ये विशिष्ट प्रोग्राम साठविण्यासाठी डेटा स्ट्रक्चर वापरले जातात। प्रोग्राम मधील डेटाचे योग्य व्यवस्थापन, डेटा संग्रहित करण्यासाठी डेटा स्ट्रक्चरचा उपयोग होतो। पायथॉन मध्ये 4 प्रकारचे बिल्ट इन डेटा स्ट्रक्चर्स आहेत। पहिला प्रकार आहे लिस्ट, दुसरा प्रकार आहे टपल, तिसरा प्रकार आहे डिक्शनरी आणि चौथा प्रकार आहे सेट। पहिला जो प्रकार आहे डेटा स्ट्रक्चरचा तो आहे लिस्ट। लिस्ट या डेटा स्ट्रक्चर बद्दल आपण आधीच्या व्हिडिओमधून जाणून घेतले आहेच। आता आपण टपल बद्दल माहिती घेणार आहोत। टपल हा जो डेटा स्ट्रक्चर आहे यामध्ये आपण एका व्हेरिएबल मध्ये वेगवेगळे जे ऍटम्स असतात ते आपण स्टोअर करू शकतो। टपल हे ऑर्डर्ड आणि अनचेंजेबल असते। अनचेंजेबल म्हणजे काय, तर आपण एकदा का टपल तयार केले तर त्यामधील एलिमेंट आपण चेंज करू शकत नाही, म्हणजे त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही किंवा ते सॉर्ट करू शकत नाही, रिव्हर्स करू शकत नाही। आता टपल तयार कसे करायचे, टपल तयार करण्यासाठी राऊंड ब्रॅकेट्सचा वापर केला जातो। तेव्हा या ठिकाणी मी प्रॅक्टिकल करून दाखवलेले आहे। इथं मी PER नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केले, राऊंड ब्रॅकेटचा वापर करून टपल तयार केलेले आहे। यामध्ये मी वेगवेगळे एलिमेंट टाकलेले आहेत। आता मी प्रिंट व्हेरिएबल प्रिंट करते। PER नावाचा जो व्हेरिएबल आपण तयार केलेला आहे तो प्रिंट करते। प्रिंट केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी टपल मधील एलिमेंट प्रिंट झालेले दिसतील। आता मी हे जे PER व्हेरिएबल आहे त्याचा जर टाइप आपल्याला चेक करायचा असेल तर आपण तो चेक करू शकतो। मी इथं टाकलं की टाइप PER, इथं बघा लगेच आलेला आहे की तुमचा जो PER व्हेरिएबल आहे तो कशा पद्धतीचा आहे, तर टपल आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे। तुम्ही राऊंड ब्रॅकेटद्वारे सुद्धा टपल तयार करू शकता, पण जर तुम्ही राऊंड ब्रॅकेटचा वापर नाही केला तरी सुद्धा तुमचं टपल तयार होऊ शकेल। इथं मी डेटा नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी काय केलेले आहे, वेगवेगळे एलिमेंट घेतलेले आहेत। तर एकाच प्रकारचे एलिमेंट न घेता मी वेगवेगळ्या प्रकारचा काय केलेला आहे, इथं डेटा घेतलेला आहे। इथं ही पूर्णांक संख्या आहे, इथं अपूर्णांक संख्या आहे आणि इथं स्ट्रिंग आहे। आता मी जर हा जो डेटा नावाचा व्हेरिएबल तयार केलेला आहे तो मी प्रिंट करते, तेव्हा इथं तुम्हाला लगेच राऊंड ब्रॅकेट आलेले दिसतील, म्हणजे काय झालेलं आहे, इथं तुमचा टपल तयार झालेला आहे। मी पुन्हा एकदा त्याचा टाइप चेक करते, मी इथे टाकले की टाइप डेटा, तर लगेच उत्तर आलेलं आहे क्लास टपल। म्हणजे काय, तुम्ही राऊंड ब्रॅकेटद्वारे काय करू शकतात, एखादा टपल तयार करू शकतात। आता टपल तयार केल्यानंतर
त्यामधील आपल्याला एखादा इलेमेंट ऍक्सेस करायचा आहे म्हणजे मिळवायचा आहे, तर तो कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो ते बघूया. तर आपण या ठिकाणी इंडेक्सिंग द्वारे एखादा इलेमेंट टपल मधील मिळवू शकतो. तर इंडेक्सिंग म्हणजे काय की असं एक व्हेरिएबल की ज्यामधून आपण काय करू शकतो, नंबरिंग द्वारे एखादा घटक मिळवू शकतो. तर हे इंडेक्सिंग कसं केलं जातं टपल मध्ये, तर सुरुवात ही 0 पासून होते आणि त्याचा जो एंड आहे तो n-1 ने होतो. म्हणजे जितके त्यामध्ये n व्हॅल्यूज असतील त्याच्यापेक्षा 1 ने कमी व्हॅल्यू त्या ठिकाणी इंडेक्सिंग नंबर म्हणून घेतली जाते. आता निगेटिव्ह इंडेक्सिंग कसं केलं जातं, तर निगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे काय, तर आपल्या ज्या टपल मधील इलेमेंट आहे त्यातील जो शेवटचा इलेमेंट असतो त्याला -1 असं इंडेक्सिंग नंबर दिलेला असतो आणि उजवीकडून डावीकडे तसतसं नंबरिंग केलं जातं. म्हणजे -1 हा उजवीकडचा नंबर असेल तर उजवीकडून डावीकडे जाताना -2, -3 आणि अशा पद्धतीने निगेटिव्ह इंडेक्सिंग केलेलं असतं. आणि या इंडेक्सिंगद्वारे आपण काय करू शकतो, टपल मधील एखादा इलेमेंट मिळवू शकतो. आता आपण उदाहरणाद्वारे बघूया की टपल मधील एखादे इलेमेंट कसा ऍक्सेस करतात ते. आता इथं मी काय केलेलं आहे की PR नावाच्या व्हेरिएबल मध्ये एक टपल तयार केलेला आहे आणि मला काय करायचंय की 2 नंबरचं जे इंडेक्सिंग आहे त्यामध्ये जो इलेमेंट आहे तो मला ऍक्सेस करायचा आहे. तर इथं मी तुम्हाला सांगितलं की इंडेक्सिंग करताना 0 पासून सुरुवात होते. तर 67 या अंकाचा इंडेक्सिंग नंबर आहे 0, मग आहे 1, मग आहे 2, मग आहे 3 आणि मग आहे 4. याच्यातलं मला 2 हा इलेमेंट काय करायचा आहे, ऍक्सेस करायचा आहे. म्हणून इथं मी टाकलं PR आणि 2. तर 0, 1 आणि 2. तर बरोबर इथं 69 नंबर काय झालेला आहे, ऍक्सेस झालेला आहे. तसंच आपण एखाद्या रेंजनुसार सुद्धा टपल मधील इलेमेंट ऍक्सेस करू शकतो. इथं दिलेलं आहे PR2 to 5 म्हणजे 2 आणि 5 मधील जेवढे काही इलेमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी प्रिंट होणार आहेत. 0, 1 आणि 2. 69 ते 5च्या अगोदर म्हणजे 4 पर्यंत प्रिंट होणार आहेत. 69, 72 आणि 63 म्हणजे 2, 3 आणि 4. अशा पद्धतीने या ठिकाणी ती रेंज काय झालेली आहे, ऍक्सेस झालेली आहे. आता आपल्याला निगेटिव्ह इंडेक्सिंगद्वारे सुद्धा आपण एखादा इलेमेंट ऍक्सेस करू शकतो. तर इथं मी लिहिलं PR-2. तर मी निगेटिव्ह इंडेक्सिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं आहे की काय की त्या टपलमध्ये जी शेवटची संख्या आहे तिचा जो नंबर असतो तो असतो -1. म्हणजे इथं 63चा इंडेक्सिंग नंबर आहे -1 आणि उजवीकडून डावीकडे जाताना नंबर काय होतो, वाढत जातो. म्हणजे इथं -1, 72चा आहे -2, 69चा आहे -3. अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह इंडेक्सिंग करू शकतो. तर -2 ला कुठली व्हॅल्यू येणार आहे, तर ही 63ची आहे -1 आणि 72ची आहे -2. म्हणून इथं -2 ला आपला कुठला इलेमेंट ऍक्सेस झालेला आहे, तर 72 हा नंबर इलेमेंट ऍक्सेस झालेला आहे. अशा पद्धतीने आपण टपल मधील एखादा इलेमेंट ऍक्सेस करू शकतो. आता इथं मी पुन्हा एक उदाहरण घेतलेलं आहे. T नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी टपल तयार केलेलं आहे. तेच टपल मी पुन्हा या ठिकाणी प्रिंट केलेलं आहे. इथं तुम्हाला व्हॅल्यूज दिसतायत प्रिंट झालेल्या. आता मला इथं 2 नंबरचा जो इलेमेंट आहे तो आहे 23, 0, 1 आणि 2. तर 23 ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मला काय करायची आहे, टपल मधली चेंज करायची आहे. तेव्हा मी इथे टाकलं T2 = 12. असं टाकल्या लगेच या ठिकाणी काय येतं, एरर येतो. मी इथं काय दाखवलंय की टपल ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. म्हणजे आपण एकदा का जर टपल तयार केलेला आहे तर त्यामधल्या इलेमेंट मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही, कारण ते टपल हे अनचेंजेबल आहे. तर ते मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणाद्वारे दाखवलेलं आहे. एकदा तुम्ही टपल तयार केला की त्यामधले इलेमेंट मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाहीत. आता आपण
टपल मधील वेगवेगळे फंक्शन्स बघणार आहोत. तर हे सुद्धा सगळे इनबिल्ट फंक्शन्स आहेत. म्हणजे काय? फंक्शन्स म्हणजे टपलवर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया. तर आपण त्या वन बाय वन बघूया. आता पहिलं जे इनबिल्ट फंक्शन आहे ते आहे लेन. याच्याने आपण काय करू शकतो? टपल मधले जे इलेमेंट आहे त्यांची जी लेंथ आहे ती आपण मोजू शकतो. त्यानंतर आहे मॅक्स. मॅक्सने आपण टपल मधील जो सर्वात मोठा इलेमेंट आहे तो शोधू शकतो. तशाच पद्धतीने टपल मधील जो सगळ्यात छोटा व्हॅल्यू आहे ती आपल्याला मीन या फंक्शनने शोधता येते. समने आपल्याला काय करता येतं की टपल मधील जे काही इलेमेंट्स आहेत त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे त्या बेरजेचं उत्तर आपल्याला सम या फंक्शनने मिळवता येतं. आपण प्रॅक्टिकलद्वारे बघूया. हे बा, मी इथं तुम्हाला दाखवलं की नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी एक टपल तयार केलेलं आहे. आता मी लेन नम म्हणजे आपल्या टपल मध्ये किती इलेमेंट आहेत ते या ठिकाणी काय होणार आहेत? मोजले जाणार आहेत. तर बघा 1 2 3 4 5 6 7 7 आपल्या या ठिकाणी इलेमेंट आहेत. तर उत्तर बरोबर आलेलं आहे 7. म्हणजे लेनने आपण काय करू शकतो? त्या टपल मधील इलेमेंटची संख्या आपल्याला मिळते. आता मॅक्सने काय होतं की टपल मधील सगळ्यात मोठी जी व्हॅल्यू आहे ती काय होते? प्रिंट होते. तर इथे तुम्ही बघू शकतात की 8 ही संख्या सगळ्यात मोठी आहे. तेव्हा मॅक्सने आपण काय केलेलं आहे? ती संख्या मिळवलेली आहे. मीनने सगळ्यात लहान संख्या शोधता येते त्या टपल मधील. तेव्हा इथे तुम्ही बघू शकतात की 2 हा जो इलेमेंट आहे किंवा 2 ही व्हॅल्यू सगळ्यात लहान आहे. तर ती या ठिकाणी काय झालेली आहे? प्रिंट झालेली आहे. समने आपण काय करू शकतो की टपल मधील सगळ्या अंकांची बेरीज करू शकतो. तर ह्या सगळ्या अंकांची बेरीज येते 35. ती या ठिकाणी काय झालेली आहे? प्रिंट झालेली आहे. आता आपण आणखी वेगळे फंक्शन्स बघूया टपलवर केले जाणारे. तर इथं आहे सॉर्टेड. आपण काय करू शकतो? टपल सॉर्ट करू शकतो. आता दुसरे जे फंक्शन आहे ते आहे टपल. टपल फंक्शनने आपण काय करू शकतो? वेगळ्या पद्धतीचा जो डेटा टाईप आहे त्या डेटा टाईपचं कन्व्हर्जन आपल्याला टपल मध्ये करता येतं. आपण पुन्हा एकदा प्रॅक्टिकलद्वारे बघूया म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल. आता ह्या ठिकाणी मी काय केलेलं आहे? नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये एक टपल तयार केलेलं आहे आणि मी इथं काय केलंय? सॉर्टेड नम हे इनबिल्ट फंक्शन वापरलेलं आहे मी सॉर्ट करण्यासाठी. तेव्हा इथं तुमचा जो टपल मधला डेटा आहे, जे वेगवेगळे इलेमेंट आहेत ते कसे सॉर्ट, ते या ठिकाणी सॉर्ट झालेले दिसत आहेत तुम्हाला. ते सगळे सॉर्ट चढत्या क्रमाने झालेले दिसत आहेत. हे बघा इथं 2 3 4 म्हणजे चढत्या क्रमाने सगळे जे इलेमेंट आहेत, ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सॉर्ट झालेल्या आहेत. आता मी इथं अजून एक नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी वेगळ्या पद्धतीचा डेटा टाकलेला आहे. म्हणजे इथं मी काय केलेलं आहे? संख्या तर आहेतच, शिवाय मी स्ट्रिंग सुद्धा टाकलेली आहे. आणि मग मी काय करते? हा जे टपल तयार केलेला आहे वेगवेगळ्या डेटा टाईप्सचं ते मी सॉर्ट करून बघते. पण लगेच कम्प्युटर सांगतो आपल्याला की काय की हा जो टपल आहे तो कसा आहे? अनऑर्डरेबल आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सॉर्ट करू शकत नाही. आलं लक्षात? म्हणजे जर तुमचं जे टपल आहे त्यामधील जो डेटा आहे तो जर ऑर्डरेबल असेल तरच तुम्ही सॉर्टिंग करू शकतात. त्यामधील जर डेटा तुमचा अनऑर्डरेबल असेल तर तुम्ही सॉर्टिंग करू शकत नाहीत. आता आपण बघूया टपल फंक्शन. तर टपलने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही वेगळ्या प्रकारचा जो डेटा टाईप आहे त्याचं रूपांतर टपल मध्ये करू शकतात. आता इथे XYZ ही काय आहे? स्ट्रिंग आहे आणि मला त्या स्ट्रिंगचं रूपांतर टपल मध्ये करायचं आहे. म्हणून मी इथं काय केलं? टपल आणि स्ट्रिंग टाकलेली आहे. तर त्याचं रूपांतर बघा इथं टपल मध्ये झालेलं आहे. वेगवेगळे इलेमेंट तयार झालेले आहेत. इथे एकत्र स्ट्रिंग आहे, तिथं वेगवेगळे इलेमेंट तयार झालेले आहेत. बघा X, Y आणि Z. अशा पद्धतीने इथं आपण 2 इनबिल्ट फंक्शन बघितलेले आहेत, सॉर्टेड आणि टपल. आता आपण
टपलवर केल्या जाणाऱ्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्सचा उपयोग कसा होतो ते बघणार आहोत. आता पहिली जी मेथड आहे ती आहे इंडेक्स. इंडेक्सिंगने आपण काय करू शकतो की जो टपल आपण तयार केलेला आहे त्या टपलने इंडेक्स या मेथडने आपण त्या टपल मधला जो इंडेक्सिंग नंबर मध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपल्याला काय करता येते, मिळवता येते. आणि काउंट या मेथडने आपल्याला काय करता येतं की त्या टपल मध्ये ती व्हॅल्यू किती वेळेला आलेली आहे ते मोजता येतं. आपण प्रॅक्टिकल द्वारे बघूया. हे बघा मी इथं टी नावाचा एक टपल तयार केलेला आहे. आता मी इथं फंक्शन वापरते आहे, मेथड वापरते आहे टी डॉट काउंट. आता मला हा 5 नंबर किती वेळेला आलेला आहे टपल मध्ये ते काउंट करायचं आहे, म्हणून आपण इथं काउंट ही मेथड वापरत आहोत. ते बघा इथं उत्तर आलेलं आहे 3. म्हणजे इथं हे बघा 5 ही संख्या किंवा 5 हा एलिमेंट 3 वेळेला आलेला आहे, तो इथं प्रिंट झालेला आहे. म्हणजे काउंटने आपण काय करू शकतो की त्या टपल मध्ये ती व्हॅल्यू किती वेळेला आलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी काउंट करून दाखवलं जातं. आता दुसरी जी मेथड आहे ती आहे इंडेक्स. तर त्याच्यासाठी सुद्धा मी काय केलेलं आहे, टी नावाच्या व्हेरिएबल मध्ये एक टपल तयार केलेलं आहे. आणि मला आता काय करायचं आहे की 7 नंबरचा जो अंक आहे किंवा व्हॅल्यू आहे त्याचा इंडेक्सिंग नंबर शोधायचा आहे. म्हणून मी इथं काय केलं, टी डॉट इंडेक्स 7. तर 7चा इंडेक्सिंग नंबर आहे 1. तो ह्या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की इंडेक्सिंग नंबर 0 पासून सुरू होतो, म्हणून 9ला 0 इंडेक्सिंग नंबर आहे, 7ला 1 आहे, 56ला 2 आहे आणि 67ला 3 आहे. तर बरोबर त्यांनी 7 साठी इंडेक्सिंग नंबर दाखवला आहे 1. तसंच इथं 56 साठी इंडेक्सिंग नंबर दाखवलेला आहे 2. तर इंडेक्सिंग नंबरने आपण काय करू शकतो, त्या व्हॅल्यूचा जो इंडेक्सिंग नंबर आहे तो आपल्याला शोधता येतो. आता आपण टपलवर केले जाणारे वेगवेगळे ऑपरेटर्सचा अभ्यास करणार आहोत. ऑपरेटर्स म्हणजे काय की ऑपरेटर्स हे एक चिन्ह असून ते काय करते, एखादी क्रिया दर्शवते. टपलवर वेगवेगळ्या केल्या जाणाऱ्या प्रक्रिया आपण या ऑपरेटर्सद्वारे बघू शकतो. तर पहिलं जे ऑपरेटर आहे ते आहे मेंबरशिप. मेंबरशिपने आपल्याला टपल मधील कोणताही शब्द, अक्षर किंवा संख्या आहे की नाही ते शोधता येतं. आता इथं मी काय केलेलं आहे, PAR नावाच्या व्हेरिएबल मध्ये एक टपल तयार केलेलं आहे. आता मला शोधायचं आहे मेंबरशिपने किती संख्या त्या टपल मध्ये आहे की नाही. तर त्याच्यासाठी मी टाकलंय की 56 इन हे मेंबरशिप साठी वापरलं जातं. तर इथे मी टाकलं 56 इन PER. म्हणजे PER मध्ये 56 हा व्हॅल्यू आहे का ते शोधायची आहे. तर इथं ती व्हॅल्यू नाहीये म्हणून उत्तर आलेलं आहे फॉल्स. आता इनच्या बरोबर विरुद्ध काम नॉट इन करतो. इथं आलेले बघा 81 नॉट इन PER. म्हणजे जर 81 इथं आहे का तर तो नाहीये, म्हणजे बरोबर आहे. तर म्हणून इथं उत्तर आलेलं आहे ट्रू. तेच इथं 81 प्रेझेंट असतं तर इथं उत्तर आलं असतं फॉल्स. अशा पद्धतीने मेंबरशिप हे ऑपरेटर काम करतं. आपण दुसरं ऑपरेटर बघणार आहोत कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय की एका टपलला दुसऱ्या टपलशी जोडण्यासाठी कॉन्कॅटिनेशनचा वापर होतो आणि त्याच्यासाठी चिन्ह वापरलं जातं प्लस, म्हणजे अधिकचं चिन्ह वापरलं जातं. इथं PER नावाचं एक टपल तयार आहेच आहे. तर मी काय करते, PER प्लस आणि मला पुढे हे इलेमेंट त्याच्यामध्ये जोडायचे आहेत किंवा या व्हॅल्यूज त्या टपलमध्ये जोडायच्या आहेत. तर त्या मी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. तर मी प्रिंट केल्यानंतर लगेच तुम्हाला इथं त्या टपलमध्ये त्या व्हॅल्यूज ऍड झालेल्या दिसतील. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या ऑपरेटर्सचा टपलवर वापर करू शकतो. आता अजून ह्या ठिकाणी आहे इटरेशन. इटरेशनने आपण काय करू शकतो की आता इथं मी केले PER नावाचा एक
व्हेरिएबल तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, टपल तयार केलेला आहे. आता इथं मी फॉर लूप घेतलेला आहे, म्हणजे एन मध्ये काय होणार आहे, एक एक या पीआर व्हेरिएबल मधली एक एक जी व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचं फॉर लूप काम करत आहे तोपर्यंत. आता नेस्टिंग टपल सुद्धा आपण तयार करू शकतो. तर ते कसं तयार करतात ते बघूया. इथं मी नम नावाचं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, टपल मध्ये टपल तयार केलेला आहे. हे बघा, इथे एक राऊंड ब्रॅकेट दिसतो आणि इथं आतमध्ये एक राऊंड ब्रॅकेट दिसतो. म्हणजे मी काय केलं, ह्या टपल मध्ये हे एक अजून टपल 2 आणि 7चं अजून एक टपल तयार केलेलं आहे. एकात एक ज्या वेळेला तुम्ही टपल्स तयार करता तेव्हा त्याला नेस्टिंग टपल असं म्हणतात. आता ते ऍक्सेस कसं करायचं ते बघूया. आता इथं तुम्हाला माहिती आहे की इंडेक्सिंग नंबर 0 पासून तयार होतो, म्हणून इथं 23 ला इंडेक्सिंग नंबर जो आहे 23चा तो आहे 0, 2 आणि 7चा आहे 1, हा आहे 2 आणि हा आहे 3. आता मला 1 या इंडेक्सिंग नंबरची व्हॅल्यू मिळवायची आहे, तर ती बरोबर या ठिकाणी आलेली आहे 2 आणि 7. आता मला काय करायचं आहे की मी या ठिकाणी टाकले नम 1 आणि 0 टाकलेला आहे, म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू मिळते आहे आपल्याला 2. आता आपण डेटा स्ट्रक्चर मधील पुढचा प्रकार बघूया, डिक्शनरी. आता तुम्ही सगळ्यांनी डिक्शनरी तर आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये बघितलेली आहेच. डिक्शनरी म्हणजे काय, ते शब्दकोश. शब्दकोशामध्ये काय केलेलं असतं की शब्द दिलेला असतो आणि पुढे त्याचा अर्थ दिलेला असतो. तशाच पद्धतीने इथे पायथॉन मध्ये सुद्धा डिक्शनरी हा डेटा स्ट्रक्चर आहे. तर तो कशासाठी वापरला जातो, तर डेटा स्टोअर करण्यासाठी. पण तो कशा पद्धतीचा डेटा असतो, व्हॅल्यूज इन की आणि व्हॅल्यू पेअर्स मध्ये, म्हणजे की आणि व्हॅल्यू पेअर्स मध्ये त्या डिक्शनरी मधला डेटा आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. आता ही जी डिक्शनरी आहे ती त्याच्यामधला जो डेटा आहे तो अनऑर्डर्ड प्रकारातला असतो, पण तो चेंजेबल असतो. म्हणजे आपण एकदा डिक्शनरी तयार केली तर त्याच्यामधला डेटा आपल्याला बदलता येतो, म्हणजे त्यामध्ये आपल्याला बदल करता येतो. फक्त डिक्शनरी मधले जे काही इलेमेंट किंवा जे काही व्हॅल्यू असतील तर त्याच्यामधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या डुप्लिकेट नसाव्यात. त्यानंतर डिक्शनरी तयार करताना कर्ली ब्रॅकेट्सचा आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये सेमिकोलनच्या चिन्हाचा वापर होतो. तर ते डिक्शनरी तयार करताना की आणि व्हॅल्यूज पेअर्स या पद्धतीने डिक्शनरी तयार केली जाते. आता डिक्शनरी कशी तयार करायची ते बघूया आपण. तेव्हा इथं मी डी या व्हेरिएबल मध्ये काय केलेलं आहे, कर्ली ब्रेसेसचा वापर केलेला आहे आणि इथं हे जे पहिली जी व्हॅल्यू आहे त्याला म्हटलं पहिला जो नंबर आहे किंवा अक्षर आहे त्याला म्हटलं जातं की, आणि सेमिकोलन नंतर जे दिलेलं आहे त्याला म्हटलं जातं व्हॅल्यू. म्हणजे की आणि व्हॅल्यूज मिळून डिक्शनरी तयार होते. हे बघा, इथं मी दिले की व्हॅल्यू, की आणि व्हॅल्यू. इथं मी अजून एक डिक्शनरी तयार केलेली आहे, म्हणजे नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये इथं मी दिलेलं आहे की आणि व्हॅल्यू, की आणि व्हॅल्यू, की आणि व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही स्ट्रिंग म्हणजे अक्षराची सुद्धा डिक्शनरी तयार करू शकतात, म्हणजे स्ट्रिंग नंबरची सुद्धा तुम्ही करू शकता. आता मला त्यांचा टाईप चेक करायचा आहे म्हणून मी इथं टाईप फंक्शन वापरलेलं आहे. हे बघा, इथं मी दिलं टाईप डी, उत्तर आलेलं आहे डिक्शनरी. तसंच इथं मी नमचं पण टाईप चेक करते, तर टाईप नम, तर ते पण आलेलं आहे डिक्शनरी. म्हणजे तुम्ही काय करू शकतात, नंबर्स आणि स्ट्रिंग असं एकत्रितरित्या वापरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर डिक्शनरी तयार करू शकतात. हे बघा, मी इथं अगोदर काय केलेलं आहे की वेगवेगळे नंबर्स या ठिकाणी घेतलेले आहे आणि इथं अक्षरी म्हणजे स्ट्रिंग्स वापरलेल्या आहेत. म्हणजे डिक्शनरी मध्ये तुम्ही अंक, संख्या किंवा अक्षरे सुद्धा वापरू शकतात. त्याचा टाईप मी इथे चेक केलेला आहे, तो आलेला आहे डिक्शनरी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर डिक्शनरी तयार करू शकतात. आता आपण डिक्शनरी मधला एखादा जो इलेमेंट आहे तो ऍक्सेस कसा करायचा किंवा एखादा इलेमेंट त्यामध्ये जोडायचा कसा
ते बघूया. आता इथं मी डी नावाच्या व्हेरिएबल मध्ये डिक्शनरी तयार केलेली आहे. नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये सुद्धा एक डिक्शनरी तयार केलेली आहे. आता मला काय करायचं आहे की ए ह्या की मधला जी काही व्हॅल्यू आहे ती ऍक्सेस करायची आहे, म्हणून मी इथे टाकलं डी आणि ए. तर बरोबर ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती काय झालेली आहे, मला मिळवता आलेली आहे. तर ए मध्ये व्हॅल्यू आहे ऍपल. तसंच नम मधली 3 नंबरच्या की मधली मला व्हॅल्यू काय करायची आहे, मिळवायची आहे. तेव्हा 3 नंबरच्या की मध्ये व्हॅल्यू आहे 10, तर ती या ठिकाणी मिळालेली आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या डिक्शनरी मधला डेटा ऍक्सेस करू शकतो. आता मला त्याच्यामध्ये एखादा इलेमेंट ऍड करायचा आहे. आता मला इथं काय करायचं आहे, 2 नंबरची की घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 20 ही व्हॅल्यू ऍड करायची आहे. तर इथं मी टाकलंय बघा num2 इज इक्वल्स टू 20 आणि मग मी काय केलं, नम हा व्हेरिएबल प्रिंट केलेला आहे. इथं बघा तुम्हाला दिसतंय की त्याच्यामध्ये 2 ही की आणि 20 ही व्हॅल्यू या ठिकाणी काय झालेली आहे, ऍड झालेली आहे. म्हणजे आपल्याला डिक्शनरी मधला डेटा ऍक्सेस कसा करायचा आणि त्याच्यामध्ये एखादा इलेमेंट ऍड कसा करायचा ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण डिक्शनरीवर केले जाणारे वेगवेगळे फंक्शन्सचा अभ्यास करणार आहोत. तर इथं पहिलं जे फंक्शन आहे ते आहे DICT फंक्शन. आता इथं आपण काय करू शकतो की इथं मी तुम्हाला डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये इथं तुम्ही लिस्ट ऑफ टपल्स तयार केलेला आहे. हे बघा इथं नाही, टपल ऑफ लिस्ट या ठिकाणी आहे. तर त्याचं रूपांतर मला कशात करायचं आहे, डिक्शनरी मध्ये करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी DICT हे फंक्शन वापरलेलं आहे. इथं मी प्रिंट डी केल्यानंतर हे बघा इथं तुम्हाला लगेच ते जी लिस्ट आहे त्याचं रूपांतर डिक्शनरी मध्ये झालेलं दिसत आहे. आणि तुम्ही जर त्याचा टाईप चेक केला तर लगेच त्या ठिकाणी टाईप आलेला आहे डिक्शनरी. अशा पद्धतीने तुम्ही DICT फंक्शन वापरून एखाद्या लिस्टचं रूपांतर डिक्शनरी मध्ये करू शकतात. आता आपण आणखी एक ऑपरेशन या ठिकाणी बघणार आहोत, डिक्लेअरिंग मोर दॅन वन्स. म्हणजे आता तुम्ही एखाद्या डिक्शनरी मध्ये एखादा की जर तुम्ही डबल घेतली किंवा एखादी व्हॅल्यू जर तुम्ही दुसऱ्यांदा घेतली तर त्या ठिकाणी प्रिंट होताना काय होईल ते बघूया. आता मी इथं डी नावाच्या व्हेरिएबल मध्ये इथं डिक्शनरी तयार केलेली आहे. आता इथं ह्या ज्या कीज आहेत त्या काय झालेल्या आहेत, ही जी की आहे 6 नंबरची जी की आहे ती इथं डबल आलेली आहे. त्यामुळे त्याने काय केलेलं आहे, पहिली जी की आहे ती त्याने वगळून नंतरची की काय केलेली आहे, इथं की आणि व्हॅल्यू इथं प्रिंट केलेली आहे. म्हणजे डिक्शनरी मध्ये थोडक्यात तुम्ही डुप्लिकेट एलिमेंट घेऊ शकत नाहीत. घेतले तरी पण तो काय करतो, त्याच्यानंतरचा जो एलिमेंट आहे तोच त्या ठिकाणी प्रिंट केला जातो. अगोदरची जी सेम की व्हॅल्यू आहे ती तो वगळून टाकतो. आता एम्प्टी डिक्शनरी, कधी कधी आपल्याला एखादी रिकामी डिक्शनरी तयार करून नंतर त्याच्यामध्ये एलिमेंट्स टाकायची गरज पडते. तर त्यासाठी आपण एम्प्टी डिक्शनरीचा अभ्यास करणार आहोत. आता इथं मी ॲनिमल्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये एक एम्प्टी डिक्शनरी घेतलेली आहे. त्याचा जर टाईप चेक केला तर तो आलेला आहे डिक्शनरी. म्हणजे ही डिक्शनरी तयार झालेली आहे पण ती सध्या कशी आहे, एम्प्टी आहे, म्हणजे रिकामी आहे. त्याच्यामध्ये कुठलाही घटक किंवा इलेमेंट नाहीये. आता मला त्याच्यामध्ये इलेमेंट काय करायचे आहे, टाकायचे आहे. तर इथं मी काय केलेलं आहे, वन ही काय आहे, की आहे आणि त्याच्यामध्ये मला ही डॉग ही व्हॅल्यू टाकायची आहे. 2 या की मध्ये कॅट नावाची व्हॅल्यू टाकायची आहे. अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, इथं वेगवेगळ्या की घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यूज टाकायची आहे ते टाकलेलं आहे. नंतर मी पुन्हा ते व्हेरिएबल प्रिंट केलेलं आहे. इथं बघा तुम्हाला लगेच डिक्शनरी तयार झालेली दिसते आहे. आता आपण डिक्शनरीच्या वेगवेगळ्या मेथड्सचा अभ्यास करूया.
डिक्शनरी मेथड्स मधला पहिला प्रकार बघूया, कीज. कीज या मेथडने आपल्याला डिक्शनरी मधल्या ज्या कीज आहेत त्या फक्त या ठिकाणी प्रिंट झालेल्या दिसतील. तसंच व्हॅल्यूज या मेथडने डिक्शनरी मधल्या फक्त व्हॅल्यूज प्रिंट झालेल्या दिसतील. आणि ॲटम्स नावाच्या मेथडने आपल्याला डिक्शनरी मधले जे की व्हॅल्यू पेअर्स आहेत त्याचं रूपांतर लिस्ट मध्ये झालेलं दिसेल. तर करून बघूया आपण प्रॅक्टिकलद्वारे. हे बघा, इथं मी काय केले, डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये एक डिक्शनरी तयार केलेली आहे. आता मला कीजने काय करता येईल, फक्त कीज ज्या आहेत त्या प्रिंट झालेल्या दिसतील. हे बघा, इथं 9, 7, 6, 5, 2 ह्या काय झालेल्या आहेत, की इथं प्रिंट झालेल्या आहेत. तसंच व्हॅल्यूजने आपल्याला काय करता येतील, फक्त ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्रिंट झालेल्या दिसतील. हे बघा, इथं 20, 45, 38, 11, 105 ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त व्हॅल्यूज या ठिकाणी काय झालेल्या आहेत, प्रिंट झालेल्या आहेत. आणि ॲटम्सने काय झालेलं आहे की आपला जो डिक्शनरी आहे त्या डिक्शनरीचं रूपांतर लिस्ट मध्ये झालेलं दिसतं आहे. अशा प्रकारे आपण डिक्शनरी मधल्या वेगवेगळ्या मेथड्स वापरू शकतो. आणखी सुद्धा या ठिकाणी मेथड्स आहेत. डिक्शनरी मधील पुढच्या ज्या मेथड्स आहेत त्या आहेत गेट आणि क्लिअर. आपण त्या डायरेक्ट प्रॅक्टिकली बघूयात. आता मी इथं डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये इथे एक डिक्शनरी तयार केलेली आहे आणि मी काय करते, इथं गेट ही जी मेथड आहे त्या मेथडने मला काय करायचं आहे की 2 या की मध्ये जी व्हॅल्यू आहे ती मिळवायची आहे. पण तो अगोदर चेक करेल की 2 नंबरची म्हणजे 2 या व्हॅल्यूची की आहे का. तर इथं 2 ही की आहे, मग त्याच्यामधली व्हॅल्यू काय झालेली आहे, प्रिंट झालेली आहे. पण जर आपल्या डिक्शनरी मध्ये 2 ही कीच नसेल तर त्याने काय प्रिंट केलं असतं, 1 ही व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट केली असती. आता मी पुन्हा एकदा इथं दुसऱ्या उदाहरणाद्वारे दाखवते. गेट 4 आणि 5. तो अगोदर या डिक्शनरी मध्ये 4 की शोधणार आहे. तर इथं आता 4 ही कीच दिसत नाहीये, म्हणून त्याने व्हॅल्यू काय प्रिंट केलेली आहे, 5 ही व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. आता मी पुन्हा एक उदाहरण देते इथं की गेट 7110. अगोदर तो या डिक्शनरी मध्ये 7 ही की आहे का ते चेक करेल. तर 7 ही की आहे, त्यामुळे त्याने व्हॅल्यू काय प्रिंट केलेली आहे, 105 प्रिंट केलेली आहे. पण जर 7 ही कीच जर या ठिकाणी नसती तर त्याने व्हॅल्यू काय प्रिंट केली असती, 110. अशा पद्धतीने आपण गेट या मेथड्सचा वापर करू शकतो. आता आपण डेटा स्ट्रक्चर मधील पुढचा प्रकार बघणार आहोत, सेट. तर सेट मध्ये आपण काय करू शकतो, वेगवेगळे मल्टिपल ॲटम्स एका सिंगल व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. तर हे सेट मधील ज्या व्हॅल्यू आहेत त्या कशा असतात, अनऑर्डर्ड आणि अनइंडेक्स्ड असतात. सेट तयार करण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेट्सचा वापर करू शकतो. एकदा का तुम्ही सेट तयार केला म्हणजे सेटमध्ये तुम्ही डेटा स्टोअर केला तर तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. पण तुम्ही त्या सेटमध्ये एखादा न्यू ॲटम मात्र स्टोअर करू शकता. शिवाय सेटची आणखी एक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे काय की तुम्ही सेट मधले ज्या काही व्हॅल्यूज किंवा जे काही एलिमेंट्स असतील ते मात्र कसे असावेत, तर युनिक असावेत. म्हणजे सेट मधल्या ज्या व्हॅल्यू किंवा एलिमेंट्स असतील ते युनिक असले पाहिजेत. जर तुम्ही त्याच्यामध्ये डुप्लिकेट ॲटम्स टाकले तरी पण ज्या वेळेला तुम्ही सेट प्रिंट करता त्यावेळेला तो त्याच्यातले फक्त युनिक व्हॅल्यूज प्रिंट करतो. तर इथं मी खाली उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. तर इथं मी एस नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय केलेलं आहे, एक सेट तयार केलेला आहे.
आता मी प्रिंट एस म्हटलं तर त्याने काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज रिपीट झालेल्या आहेत त्या रिपीट व्हॅल्यू न दाखवता फक्त युनिक व्हॅल्यू दाखवलेल्या आहेत. म्हणजे इथं जरी 7 माझा 3 वेळेला दिसत असला तरी प्रिंट होताना एकदाच 7 आलेला आहे, 7 हा अंक आलेला आहे. तसंच 22 हा अंक सुद्धा इथं तुम्हाला 2 वेळेला दिसतोय, पण प्रिंट होताना एकदाच प्रिंट झालेला आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, तर सेट मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा असल्या पाहिजे, युनिक असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सेट मध्ये काय असतं की अनइंडेक्स्ड असतात, म्हणजे सेट मधले इलिमेंट म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा इंडेक्सिंग नंबर नसतो, त्यामुळे आपल्याला ते अशा पद्धतीने ऍक्सेस पण करता येत नाही. आता मी इथे टाकलं x आणि 4, मला 4 नंबरच्या इंडेक्स नंबरची व्हॅल्यू मिळवायची असेल तर ती मी मिळवू शकते का, तर इथे मी टाकलेलं आहे S4, पण लगेच या ठिकाणी एरर आलेली आहे, कारण सेट मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या अनइंडेक्सिंग असतात, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे क्रमांक दिलेले नसतात, ते तुम्ही पाहू शकता. पण मी डायरेक्ट S प्रिंट केला तर त्या व्हॅल्यूज काय होतील, प्रिंट होतील. आता आपण सेट वर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या इनबिल्ट मेथड्सचा अभ्यास करूया. आता पहिली जी मेथड आहे ती ऍडने आपण काय करू शकतो, सेट मध्ये एखादा इलिमेंट ऍड करू शकतो. क्लिअरने आपल्याला काय करता येतं, त्या सेट मधील सर्वच्या सर्व इलिमेंट काय करता येतात, क्लिअर करता येतात, म्हणजे रिमूव्ह करता येतात. कॉपीने आपल्याला काय करता येतं, एका सेट सारखाच दुसरा सेट बनवता येतो. डिफरन्सने आपल्याला दोन सेट मधील एखादी जी डिफरंट व्हॅल्यू आहे ती शोधता येते. डिस्कार्डने आपल्याला त्या सेट मधील एखादा स्पेसिफाईड इलिमेंट रिमूव्ह करता येतो. आपण प्रॅक्टिकल द्वारे बघूया. हे बघा, मी इथं काय केलेलं आहे, एस नावाचा सेट तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये हे वेगवेगळे इलिमेंट टाकलेले आहे आणि मला त्या सेट मध्ये ही 90 ही संख्या पुढे ऍड करायची आहे, म्हणून मी इथे टाकलं s डॉट ऍड 90. मी पुन्हा इथे केलं प्रिंट s, इथे तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये 90 ही संख्या म्हणजे हा इलिमेंट काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला जो सेट तयार केलेला आहे तो जर क्लिअर करायचा असेल तर तो तुम्ही क्लिअर ह्या मेथडने करू शकतात. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता एस या व्हेरिएबल मध्ये मी एक सेट तयार केलेला आहे, पुढे मी केलं एस डॉट क्लिअर. आता मी प्रिंट एस करते, हे बघा इथं एम्प्टी सेट आलेला आहे, कारण सेट मधल्या ज्या सगळे व्हॅल्यूज आहेत, सगळे इलिमेंट्स आहेत ते काय झालेले आहेत, रिमूव्ह झालेले आहेत. आता मला जर एखादी डुप्लिकेट सेट तयार करायचा असेल तर तो आपण कॉपी या मेथडने करू शकतो. इथं मी एस नावाचा सेट, एस या नावाच्या व्हेरिएबल मध्ये सेट तयार केलेला आहे. मला टी नावाच्या व्हेरिएबल मध्ये तो एस नावाचे जे इलिमेंट आहेत व्हेरिएबल मधले ते कॉपी करायचे आहेत, म्हणून मी इथे टाकलं टी इज इक्वल्स टू एस डॉट कॉपी. मी प्रिंट टी केलं तर हे बघा एस मधले जे सगळे इलिमेंट आहेत ते टी मध्ये कॉपी झालेले दिसत आहेत. आता तुम्हाला इथं दोन सेट मी तयार करून केलेले आहेत, एस नावाच्या व्हेरिएबल मध्ये आहे आणि एक टी नावाच्या व्हेरिएबल मध्ये आहे. मला झेड मध्ये काय करायचं आहे की एस आणि टी मधल्या डिफरन्स व्हॅल्यूज ज्या आहेत त्या प्रिंट करायच्या आहेत एस मधल्या. तेव्हा मी इथे केले प्रिंट झेड. इथे तुम्हाला दिसेल की 56 ही जी संख्या आहे ती एस मध्ये पण आहे आणि टी मध्ये पण आहे, पण टी मध्ये या 2, 34 आणि 45 या संख्या नाहीयेत, ह्या डिफरंट आहेत, म्हणून त्याने काय केलेले आहे तेवढ्या संख्या इथं दाखवलेल्या आहेत. आता मला सेट मधील एखादा जो ऍटम आहे किंवा एखादी जी इलिमेंट आहे ते मला रिमूव्ह करायचं असेल तर मी डिस्कार्डने काय करू शकते, डिस्कार्ड या मेथडने रिमूव्ह करू शकते. मी इथे टाकलं एस डॉट डिस्कार्ड बनाना. मला बनाना हे जो इलिमेंट आहे किंवा व्हॅल्यू आहे ती मला रिमूव्ह करायची आहे, तेव्हा मी इथे केलं प्रिंट एस. तेव्हा इथं बनाना हे जे इलिमेंट आहे तो काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे.
आपण आताच्या व्हिडिओज मधून 4 प्रकारच्या डेटा स्ट्रक्चरचा अभ्यास केलेला आहे। तर लिस्ट या डेटा स्ट्रक्चरचा अभ्यास तुम्ही अगोदरच्या व्हिडिओ मधून केलेला आहे आणि आता आपण 3 प्रकारचे डेटा स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत, टपल, डिक्शनरी आणि सेट। पण आपण ओव्हरऑल या 4 डेटा स्ट्रक्चर मध्ये काय फरक आहे ते एकदा बघूया। आता या ठिकाणी मी लिस्ट दिलेला आहे, तर लिस्ट मध्ये आणि टपल मध्ये तुम्ही काय करू शकता, डुप्लिकेट मेंबर्स तुम्हाला टाकता येतील, म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यूज तुम्ही घेऊ शकतात। पण डिक्शनरी आणि सेट मध्ये तुम्हाला डुप्लिकेट व्हॅल्यूज घेता येत नाहीत, म्हणजे ते युनिक असतात। तसेच लिस्ट एकदा तुम्ही तयार केली तर त्याच्यामधले जे इलेमेंट आहेत ते तुम्ही चेंज करू शकतात। तसंच डिक्शनरी मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकतात, चेंज करू शकतात। पण टपल आणि सेट मधला डेटा तुम्हाला चेंज करता येत नाही, पण सेट मध्ये मात्र तुम्ही एखादा व्हॅल्यू मात्र तुम्हाला ऍड करता येते। त्याच्यानंतर लिस्ट आणि टपल हे जे आहे त्याच्यामधला जो डेटा असतो तो कसा ऑर्डर्ड असतो आणि डिक्शनरी आणि सेट कसा असतं तर अनऑर्डर्ड या प्रकारामध्ये येतं। लिस्ट तयार करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट्सचा वापर होतो, टपल तयार करण्यासाठी राऊंड ब्रॅकेट्सचा वापर केला जातो, डिक्शनरी तयार करण्यासाठी कर्ली ब्रॅकेट्स आणि त्याच्यामध्ये कोलनचं चिन्ह असतं आणि सेट तयार करण्यासाठी कर्ली ब्रेसेसचा वापर केला जातो। आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमधून डेटा स्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या टाइप्स बद्दल अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवलेले आहेत। सध्याच्या काळात सगळ्यांकडेच संगणक असतील असं नाही, त्यामुळे इथं मी तुम्हाला स्क्रीनवर एका वेबसाईटचं नाव दिलेलं आहे। मोबाईलवर तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेलात तर तुम्ही ऑनलाईन हे वेगवेगळे प्रॅक्टिकल देखील करू शकतात। तर नक्की तुम्ही मोबाईलद्वारे हे प्रॅक्टिकल करून बघा, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जे काही या व्हिडिओद्वारे मी डेटा स्ट्रक्चर बद्दल सांगितलेलं आहे ते तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। आपण पुढील व्हिडिओमधून नक्की पुन्हा भेटणार आहोतच, तोपर्यंत धन्यवाद।